नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कार्यालयीन मूल्यमापन मोहिमेत राज्यात ठाणे जिल्हा परिषद प्रथम. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नेतृत्व यशस्वी. महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद QCI यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांना 100 पैकी तब्बल 92% गुण मिळवून राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे. यामुळे कर्तृत्वनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचं नेतृत्व यशस्वी झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, जनतेस वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणल्या आहेत. यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयाने 92% गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले. या यशाचे खरे श्रेय जिल्हा परिषद ठाणेच्या प्रत्येक अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभलं आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदयांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या 100 दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले व अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी म्हटलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनमधून 100 दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता 16 एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे QCI त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे. तर यामध्ये जवळपास 10 मुद्द्यांबाबत आणि त्यामधील 37 बाबींबाबत मूल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता. या सर्वच मुद्द्यांमध्ये 100 मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील, वेबसाईट असेल, कार्यालयातील स्वच्छता असेल, त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल, या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्मचाऱ्यांना AIचं प्रशिक्षण देण्यात आलं, ग्रीव्हन्स रिट्रेसल करण्यात आलं, सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले. यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे आणि माझ्या सर्व टीमनी, ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व टीमनी, त्यामध्ये HOD आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम हे 100 दिवसांमध्ये केलेलं आहे आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आपल्याला हे मानांकन प्राप्त झालेलं दिसून येत आहे. अशाच प्रकारचं काम हे नागरिकांसाठी एक लोकाभिमुख प्रशासन, गतिमान प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन हे कसं देता येईल यासाठी हा 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये आम्हाला जी मिळालेली दिशा आहे याच दिशेने आम्ही इथून पुढेही काम करू आणि नागरिकांना आणखी जास्त सुविधा या जिल्हा परिषदेमार्फत देता येतील याबाबत आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. धन्यवाद. दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा ह्या आणखी चांगल्या पद्धतीने देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व स्कीम्सचे हे ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले. त्यानंतर आपण ज्या प्रकारचे सर्टिफिकेटच्या ज्या सुविधा देतो, 7 प्रकारचे सर्टिफिकेट्स हे पंचायत विभागामार्फत दिले जातात आणि इतर प्रकारच्या ज्या राईट टू सर्व्हिसमध्ये सर्व्हिसेस दिल्या जातात, या सर्व सर्व्हिसेस या ऑनलाईन देण्यासाठी आपण डोअर स्टेप डिलिव्हरी हा उपक्रम सुरू केला. यामध्ये नागरिक त्या पोर्टलवरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करू शकतात. ठरलेल्या वेळी आपले सरकार सेवा केंद्रामधील व्यक्ती त्या नागरिकाच्या घरी जाऊन सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून सर्टिफिकेट तयार झाल्याच्या नंतर परत ते डोअर स्टेप डिलिव्हरीच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोच करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्यामध्ये मागील 20 दिवसांमध्ये 3000 पेक्षा जास्त सर्टिफिकेट्स देण्याचं काम आपण केलेलं आहे. अशा प्रकारची विविध इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये CSR पोर्टलची तयार करणे असेल, त्याच्यानंतर EHRMS हा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास जिल्हा परिषदेमध्ये 5000 पेक्षा जास्त कर्मचारी असतात, त्यांची वेगवेगळे ग्रीव्हन्सेस असतात आणि वर्षभरामध्ये
विविध कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी पूर्तता करणे आवश्यक असते. EHRMS या पोर्टलच्या माध्यमातून या सर्व ग्रीव्हन्सेस आपण या सर्व 5,000 लोकांसाठी आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर आपण ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला जे प्राप्त होणारे ग्रीव्हन्सेस आहेत हे तालुका आणि गाव स्तरावरतीच कसे निकाली काढता येतील यासाठी कटिबद्ध होऊन प्रयत्नशील आहोत. या सर्व